सर्वांच्या वतीनं आज बाप्पाला एवढंच साकडं घालतो आहे। या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या पिकांना भाव येऊ दे, सोयाबीनला जास्तीत जास्त भाव दे, जेणेकरून आमचा शेतकरी सुखावला पाहिजे। आणि बाप्पाच्या एवढीच विनंती करतो की आमच्या ज्या परिसरात संपूर्ण राज्यात सुख समृद्धी नांदू दे, एवढीच याच्याने विनंती करतो। आणि या लोणीत फार सुंदर सर्व तरुणांचं कौतुक, फार सुंदर सजावट आणि खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मंडळात लोक हीच आजच्या खऱ्या पावती आहे। कारण गणपती मंडळं जेव्हा स्थापन होतात त्या तरुणांनी हिरिरीने जेव्हा सहभाग घेतात तर त्या येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी एक मेसेज देत असतात। कारण ही बालगोपाल जे येतात मंडळात त्यांच्या कलागुणांचा विकास या गणपती मंडळाच्या माध्यमातून होत असतो। जेव्हा आपण बघतो की तो जेव्हा एखादा परफॉर्मन्स करतो, की डान्स असेल, एखादं भाषण असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, त्यावेळेस तो आपल्या आई, मावशी, अक्का यांच्यासमोर करत असतो। म्हणजे त्याचा हास्य झाला घरांच्या समोर होतो, पण त्याचा जर आत्मविश्वास वाढला त्या परिसरात, त्या मोहल्ल्यात, तो खऱ्या अर्थाने शाळेत, महाविद्यालयात आणि आयुष्यभर तो आत्मविश्वास घेऊन पुढे जात असतो। म्हणून बाप्पाचरणी तमाम महाराष्ट्रातील गणेश मंडळ एवढीच विनंती करतो की आपण गणपती स्थापन केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या पद्धतीने घेतले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या कलागुणांचा विकास झाला पाहिजे आणि हे तरुण विकसित झाले पाहिजे। हीच आजच्या अपेक्षा करतो। गणपती बाप्पा